नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. परदेशात राणेंसारखं आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला असता कायदेतज्ञांचं मत. भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समावेश आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी अनेकदा गल्लत होताना दिसत आहे. या कलमांतर्गत एखाद्या घटनेबद्दल मतप्रदर्शन किंवा टीका टिप्पणीचा अधिकार जरी देण्यात आला असला तरी कलम 19(2) ते 6 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांवर शासन कोणत्या कारणांसाठी वाजवी बंधने घालू शकेल यासंबंधीची तरतूद समाविष्ट करून या अधिकारांना मर्यादेची चौकट घालण्यात आली आहे. आक्षेपार्ह विधान करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे असं विधी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राज्यघटनेच्या अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड नगरपालिकेला 5 कोटी रुपये मंजूर. कराड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कराड शहरातील गटारे पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची व्यवस्था नसल्याने रस्ते लवकर खराब होत आहेत. अशा परिस्थितीत नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी खास बाब म्हणून शहरातील काही भागातील गटारांच्या बांधणीसाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 5 कोटी इतक्या निधीची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून 5 कोटी इतका निधी कराड शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे. विमान हवेत असतानाच पायलटला हार्ट अटॅक. बांगलादेशी विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग. ओमानची राजधानी मस्कटहून ढाका येथे जाणाऱ्या बांगलादेशी विमानातील पायलटला विमान हवेत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. पायलटलाच हृदयविकाराचा झटका आल्यानं संबंधित विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं आहे. संबंधित विमान रायपूर जवळ होतं. यावेळी आपत्कालीन लँडिंगसाठी कोलकाता एसटीशी संपर्क साधला असता आज नागपूर विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात बळी गेलेल्यांपैकी मी एक. प्रताप सरनाईकांचं मोठं वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य असा वाद पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश आहे. भाजपा केंद्रात सत्तेत असल्यामुळे ईडीचा वापर करून ही कारवाई करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जात आहे. यापैकी मी एक आहे असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री परब आमदार दिलीप लांडे विरोधात हायकोर्टात याचिका. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात अपप्रचार केला तसेच प्रचार संपल्याची मुदत संपल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचार केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार. नितीन गडकरींची वाहन उत्पादकांना मोठी सूचना. देशातील वाढती लोकसंख्या, त्यामुळे वाढणारी गाड्यांची संख्या आणि दिवसेंदिवस मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण होत आहे. मागील एका सर्वेक्षणात जगातील सर्वात जास्त 10 प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील राजधानीसह 3 बड्या शहरांचा समावेश होता. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता डिझेल गाड्यांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्याच्या सूचना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादन कंपन्यांना दिले आहेत. धक्कादायक. पीएम किसान योजनेतील 2,000 रुपयांसाठी भावानेच केला भावाचा खून. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता पत्नीला दिल्याच्या कारणावरून 2 भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात नागनाथ सुडके आणि त्यांचा भाऊ वैजनाथ सुडके यांच्या डोक्यात काठीने वार करून जखमी केले. उपचारादरम्यान वैजनाथ यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना लातूर तालुक्यातील कासार जवळा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नागनाथ सुडके याला अटक केली आहे. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर गोवा दारूसह दोघांना अटक.
गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक वाहनावर कारवाई करून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी तालुका 27 रात्री बेळगाव वेंगुर्ला रोडवरील गणपती मंदिर नजीक अबकारी खात्याच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून सुमारे 8,73,193 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून नारायण राणेंचा बागायतदारांना दिलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला दिलेल्या खात्यामध्ये फळप्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. त्या महिन्याभरात आपण संबंधित अधिकारी आणि बागायतदारांची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू, असे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी बागायतदारांना दिले आहे. बागायतदारांच्या परताव्याबाबतीतही आपण पाठपुरावा करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे. आसाममध्ये हिंसाचार भडकला, 7 ट्रक पेटवले, 5 चालकांचा जळून मृत्यू. संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंग ब्राजजवळ 7 ट्रक जाळल्या. या घटनेत 5 ट्रक चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी अतिरेक्यांनी अनेक गोळ्याही झाडल्या. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रकमधून 5 मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. आसाम पोलिसांनी सांगितले की या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी या अतिरेकी गटाचा हात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आसाम रायफलची मदत घेतली जात आहे. तिचा जागर, एक नजर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा.